मधल्या आता हे परत तेच आहे की मागे येताना 110 यांना मिळालं होते, रालोआला 125 मिळाल्या हो होत्या. अदर मध्ये 7 होते आणि एकच अपक्ष होता. हो आणि मागच्या वेळेस आपण लक्षात घेतलं 2020 मध्ये की भाजपच्या जागा जास्त असूनही त्यांनी नितीश कुमारांना सीएम केलं हो होतं. हो म्हणजे 74 आणि 45 असं असतानाही हम्म, मुख्यमंत्री मात्र नितीश नितीश कुमारांना कुमार केलं झाले होतं. होते. हा, त्याच्यामुळे परिस्थिती पाहून वागणे हे एक भाजपचं कायमचं धोरण राहिलं आहे. हम्म, की म्हणजे आपल्याला जसं अमित शहा महाराष्ट्रात म्हणाले होते की कुबड्या नकोत आम्हाला, पण त्यांना बिहारमध्ये सध्या तरी याच्याशिवाय पर्याय नाही. हम्म, आपण जर बघितलं की ही 17 निवडणुका झाल्या याच्या आधी, हा म्हणजे 1951 पासून जर आपण बघितलं तर ही 18वी निवडणूक आहे. यापूर्वी 17 झाल्या. हा आणि पूर्वी संयुक्त होतं, बिहार आणि ओरिसा एकच राज्य होतं. हो म्हणजे हो हा, तेव्हा जर बघितलं 324 जागा राहायच्या आणि सुरुवातीला काँग्रेसला 239 अशा वगैरे जागा मिळाल्या होत्या. हम्म, आणि नंतर आपण बघितलं तर काँग्रेसचा ग्राफ कमी कमी होत आला आणि 210 मध्ये तर काँग्रेसला फक्त 4 जागा मिळाल्या हम्म, पूर्ण लढून. पूर्ण म्हणजे 200, म्हणजे तेव्हा बीजेपी 91, जेडीयू 115 आणि काँग्रेस फक्त 4 जागांवर होती. हम्म, तर हा एकंदर ग्राफ आणि कामगिरी बघितली आणि मी सांगितलं की काँग्रेसचं एकंदर जे काम आहे सध्याचं हम्म, सगळं बिनसलेलं ते पाहता मला वाटत नाही की हम्म, फार फरक पडेल. आणि परत जागांचा फरक असणार नाही. बरं, हे खूप नाही राहणार, पण साधारण 135-40 ते जे दाखवत आहे हम्म. तोपर्यंत तर आहे.